नमस्कार. जर तुम्ही एक छोटे मॅन्युफॅक्चरर असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहिती असेल. कच्चा माल खरेदी करणं आणि मग काही आठवड्यांनी तयार माल विकणं या दोन्हीच्या मध्ये एक गॅप असते आणि हीच गॅप मोठी डोकेदुखी ठरते. आणि खरं सांगायचं तर याच गॅपमध्ये पैसे कुठे जातात कळतच नाही. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही एक मोठी बिझनेस प्रॉब्लेम आहे. म्हणजे कच्चा माल घेण्यापासून ते तयार वस्तू विकण्यापर्यंत या पूर्ण प्रवासात आपला नफा कुठे आणि कसा कमी होतोय हेच आपण आज नीट समजून घेणार आहोत. ओके, तर मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही गॅप नेमकी काय आहे आणि ती इतकी महाग का पडते ते समजून घेऊ. मग जोहो एक फायनान्शियल कमांड सेंटर म्हणून कसं काम करतं ते पाहू. त्यानंतर कंपोजिट आयटम्स म्हणजे काय आणि त्याने उत्पादन कसं सोपं होतं यावर बोलू. मग आपण संपूर्ण ग्रोथ इकोसिस्टमवर एक नजर टाकू आणि शेवटी अंदाजे काम करण्यापासून ते प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा ते बघूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. उत्पादकाची महागडी गॅप ही अशी जागा आहे जिथे अंदाज लावता लावता नफा कधी गायब होतो ते कळतच नाही. आणि बघा, ही समस्या फक्त अकाउंटिंगची नाहीये, ही प्रोडक्शनच्या खऱ्याखुऱ्या गुंतागुंतीबद्दल आहे. विचार करा, एकाच वेळी तुम्हाला रेसिपी मॅनेज करायची आहे, बॅचेस सांभाळायचे आहेत, असेंब्ली लाईनवर लक्ष ठेवायचं आहे आणि हे सगळं करत असताना प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवायचा आहे. किती अवघड आहे हे, आणि यात चुका व्हायला किती वाव आहे, नाही का? मग या गॅपमुळे नक्की काय काय प्रॉब्लेम्स येतात? सगळ्यात पहिलं म्हणजे मटेरियल कॉस्टचा फक्त अंदाज लावावा लागतो. किती माल वाया गेला याचंही फक्त एस्टिमेटच असतं. मार्जिन टिकेल की नाही याची मनातल्या मनात प्रार्थना करावी लागते. आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी, स्टोअर्स डिपार्टमेंटला हाताने स्टॉक परत परत मोजावा लागतो. या सगळ्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. मग यावर सोल्युशन काय? बरोबर, इथेच येतो आपला पुढचा मुद्दा, फायनान्शियल कमांड सेंटर. चला बघूया जोहो बुक्स ही जी गॅप आहे ती कशी भरून काढतं. आता बघा, बाजारात अनेक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत, पण जोहो बुक्स त्यांच्यापेक्षा खूप वेगळं आहे. का? कारण ते फक्त पैसे आले गेले याची नोंद ठेवत नाही, तर ते तुमच्या प्रॉडक्टची संपूर्ण लाईफ सायकल समजून घेतं. म्हणजे अगदी कच्चा माल खरेदी करण्यापासून ते फायनल प्रॉडक्ट तयार होईपर्यंतची सगळी प्रोसेस. याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? तुम्ही प्रोडक्शनमध्ये जी व्हॅल्यू ॲड करता, जोहो बुक्स ते ट्रॅक करतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट बनवता तेव्हा सिस्टमला बरोबर कळतं की यासाठी कोणकोणते पार्ट्स वापरले गेले, आणि यामुळेच विकलेल्या मालाची किंमत, ज्याला आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा COGS म्हणतो, ती अगदी अचूक पै मोजली जाते. आणि जेव्हा COGS अचूक असतो तेव्हाच तुम्हाला तुमचा खरा नफा किती आहे याचं स्पष्ट चित्र मिळतं. पण थांबा, फक्त फायनान्स ट्रॅक करून कसं चालेल? आपल्याला प्रत्यक्ष प्रोडक्शन पण सांभाळायचं आहे, बरोबर? तर चला आपल्या पुढच्या सेक्शनकडे वळूया आणि बघूया हे कसं होतं ते. कंपोजिट आयटम्स वापरून उत्पादन. ही सगळी प्रोसेस सोपी करण्यासाठी जोहो इन्व्हेंटरीमध्ये एक खूपच भारी फीचर आहे. त्याचं नाव आहे कंपोजिट आयटम्स. आता हे काय आहे? हे दुसरं तिसरं काही नाही तर तुमच्या फायनल प्रॉडक्टसाठी एक बिल ऑफ मटेरियल्स आहे, किंवा आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणू शकतो ही एक प्रकारची रेसिपी आहे. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी कोणता कच्चा माल किती लागणार हे तुम्ही यात आधीच ठरवून ठेवता. आणि हे फीचर आहे ना, ते या पूर्ण प्रक्रियेला एकदम सोपं बनवून टाकतं. फक्त 3 स्टेप्स आहेत. बघा, पहिली स्टेप, रेसिपी डिफाईन करा. समजा एक टेबल म्हणजे 4 पाय आणि 1 टॉप झालं. दुसरी स्टेप, प्रोडक्शनची नोंद करा. उदाहरण, आज मी 10 टेबल बनवले. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, स्टॉक ऑटोमॅटिकली अपडेट होतो. सिस्टम स्वतःहून तुमच्या कच्च्या मालातून 40 पाय आणि 10 टॉप कमी करेल आणि तयार मालाच्या स्टॉकमध्ये 10 टेबल वाढवेल. म्हणजे मॅन्युअल काउंटिंगचा त्रास संपला. आता ही गोष्ट फक्त 2 टूल्सपुरती मर्यादित नाहीये. जोहो तुम्हाला एक पूर्ण ग्रोथ इकोसिस्टम देतं. चला बघूया हे तुमच्या संपूर्ण ऑपरेशनला कसं एकत्र आणतं. या टेबलकडे बघा. इथे तुम्हाला एक संपूर्ण टेक्स्ट स्टॅक दिसतोय जो मिळून काम करतो. जोहो बुक्स हे तुमच्या फायनान्सचा आधारस्तंभ आहे. जोहो इन्व्हेंटरी हे तुमचं बिल्ड इंजिन आहे आणि ते प्रोडक्शनचा डेटा थेट बुक्समध्ये पाठवतं. मग तुमच्या काही खास गरजा असतील तर त्यासाठी जोहो क्रिएटर आहे, ज्यातून तुम्ही शॉप फ्लोअर डेटासाठी छोटे ॲप्स बनवू शकता. हा डेटा थेट जोहो CRMला मिळतो, ज्यामुळे तुमची सेल्स टीम ग्राहकांना अचूक डिलिव्हरी डेट्स देऊ शकते. आणि या सगळ्याचा रिपोर्ट कुठे बघायचा? तर जोहो ॲनालिटिक्समध्ये, जिथे तुम्हाला वेस्टेज आणि प्रोडक्शनबद्दलची सगळी माहिती मिळते. म्हणजे हे सगळं मिळून एक जबरदस्त इंटिग्रेटेड सिस्टम तयार होते. तर मग ह्या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? आपण या गोंधळातून नियंत्रणाकडे कसे जातो हेच पाहूया आपल्या शेवटच्या भागात, अंदाजे कामापासून ते पूर्ण स्पष्टतेपर्यंत.
इथे बघा, जुनी पद्धत आणि जोहोची पद्धत यातला फरक किती मोठा आहे. कुठे ते गोंधळात टाकणारे स्प्रेडशीट्स आणि कुठे ही एक इंटिग्रेटेड सिस्टम. कुठे ते हाताने स्टॉक मोजण्याचा त्रास आणि कुठे ऑटोमॅटिक डिडक्शन. कुठे तो अंदाजे खर्च आणि कुठे रिअल टाइम COGS. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नफ्याचा अंदाज लावण्याऐवजी आता तुम्हाला तुमचा नफा नक्की किती आहे हे माहीत असतं. सोप्या शब्दांत सांगायचं तर ही सिस्टम तुमच्या कच्च्या मालाचा ढीग आणि खर्चाची लांबलचक लिस्ट याचं रूपांतर तुमच्या नफ्याच्या एका स्पष्ट आणि अचूक चित्रात करते. शेवटी तुम्हाला तुमच्या बिझनेसवर पूर्ण कंट्रोल मिळतो. तर मग आता शेवटी एकच प्रश्न उरतो, आपण अजूनही आपल्या खर्चाचा फक्त अंदाजच लावत राहणार की आपल्या व्यवसायाच्या ग्रोथची अचूक इंजिनिअरिंग करणार? निवड आपल्याला करायची आहे.